खूप छान दीपकजी, अतिशय दणक्यात गाणं झालं आहे हे. आणि आपल्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचाचे जे गायक कलाकार आहे त्यांनीच कोरस या सगळ्या आमच्या कार्यक्रमांना आम्ही आमचा कोरस दिलेला आहे. तर एकदा कोरससाठी टाळ्या होऊ द्या. आता हे पुढचं जे गीत आहे ते जगदीश खेबुडकर यांनी 1968 साली कामापुरता मामा या चित्रपटासाठी केलं होतं. स्वर दिला होता सुधीर फडके यांनी. असंच हे आजरामीर आणि अवीट गोडीचं गीत आहे. मानवी स्वभावावर हे गीत चित्रित केलेलं आहे. मानवी स्वभाव कधीच बदलत नाही. पृथ्वीवर फक्त मनुष्य प्राणी असा आहे की जो जितका चांगला तितका स्वार्थी, लबाड, क्रूर, दांभिक आणि हिंसक अशा विशेषणांनी युक्त आहे. प्राण्यांमध्ये हे अवगुण दिसत नाही. हल्लीचा काळ असा आहे ना की कोणी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. दररोज वाचनात येणाऱ्या बातम्या अंगावर शहारे आणतात. कुणाला मदत करावी ती भीती, कुणाची मदत घ्यावी ती भीती. सायबर क्राईम, सोशल मीडिया, कॉर्पोरेट पॉलिटिक्स, जिओ पॉलिटिक्स, बिझनेस डील्स, गो अँड ग्रॅब मेंटॅलिटी. अरे बाप रे बाप, केवढे मोठे मोठे शब्द आता हल्लीच्या काळात ऐकतोय आपण. या सर्वातून जेव्हा आपण आपले मन काढून घेतो, अलिप्त होतो, सायंकाळी जेव्हा आपण देवापुढे दिवा लावतो, एकटक समईकडे बघतो, समोरच्या देव्हाऱ्यातील देवांकडे जेव्हा हात जोडून एकच मागणे त्यावेळेला मागावे, हे परमेश्वरा तूच आमचा आधार आहेस, तुझी कृपादृष्टी सतत आमच्यावर असू देत. तर एका सुंदर भक्तिगीताला आपण सादरीकरण करतो आहोत आणि सादर करते आहेत आपल्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचाचे लाडके गायक श्रीयुत सुभाषजी चव्हाण. तोय सुभाषजी.